जोहार माय बाप ओ माय बाप ओ माय बाप ओ जोहार माय बाप जोहार करीतो मी जोहार करीतो मी जोहार करीतो मी जोहार जोहार माय बाप जोहार करीतो मी जोहार करीतो मी जोहार जोहार माय बाप जोहार करीतो मी जोहार करीतो मी जोहार जोहार माय बाप जोहार करीतो मी जोहार करीतो मी जोहार जोहार माय बाप जोहार करीतो मी जोहार करीतो मी जोहार आजी चोखा म्हणे आणि पाटी चोखा म्हणे आणि पाटी आणि देवा तुमच्या उष्ट्यासाठी की जी माय बाप चोखा म्हणे आणि पाटी भगवंता भली मोठी संतांची पंगत माझ्या पांडुरंगाच्या समोर आहे. त्या संतांच्या पंक्तीमध्ये मी कुठेतरी कोपऱ्यात आहे. विठ्ठला तुझी खरकटी मरकटी दृष्टी या देहरूपी पाठीमध्ये पडू दे एवढी छोटीशी आस माझ्या चोखोबांनी व्यक्त केली पांडुरंग परमात्म्याच्या समोर. चोख अंतकरणातला भाव माझे परमेश्वर कसं स्वीकारतात याचं जिवंत उदाहरण आज पंढरपूरमध्ये जेव्हा पाहताल तेव्हा ज्यांची समाधी भगवंताच्या समोर आहे ना ती आस माझ्या पांडुरंगाने त्यांची पूर्ण केली. मंगळवेढ्यामध्ये वेशीचं बांधकाम निघालं आणि त्या वेशीच्या बांधकामासाठी चोखोबांना आमंत्रित केलं गेलं आणि चोखोबा सहित 10-15 लोकांना घेऊन चोखोबा त्या बांधकामाचं नियोजन करून मंगळवेढ्याला गेले. जाताना फार दुःख वाटत होतं, पंढरी सोडायची नव्हती. पण पांडुरंगाचा आदेश घेतला, तुला प्रपंच आहे, तुझ्या बरोबर 10-15 लोक जगणार आहेत. चोखोबा हे कर्म तुझं सुटणार नाही, काम करावं लागेल. आणि परमात्म्याची परवानगी घेऊन चोखोबा त्या वेशीच्या बांधकामासाठी मंगळवेढ्याला गेले. तेव्हा काही सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं, ब्लॉक नव्हते, दगड आणि मातीच्या चिखलाच्या रड्यामध्ये ते वेशीचं बांधकाम चालू होतं. अर्ध्याच्या वर बांधकाम आलेलं आणि चोखोबा वरच्या बाजूला खालच्या कामगाराकडून हातातून दगड घ्यायची आणि त्या मातीमध्ये चिखलामध्ये ती रचायची. संपूर्ण वरपर्यंत बांधकाम झालेलं जे बांधकाम ढासळलं आणि त्या दगड मातीच्या चिखला वर्षाची गणना यामध्ये दुःख यातना यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह आपल्याला एकदाच मिळतो. 84 लक्ष योनीचा फेरा फिरल्यानंतर आपल्याला नरदेह प्राप्त होतो. नाहीतर आपल्याला किड्या, मुंगी, आळी, साप, मुंगूस सगळ्या प्राण्यांचे जन्म घ्यावे लागतात मानव जन्म प्राप्त करण्यासाठी. आणि आपण काय म्हणतो, नरदेह मिळाल्यावर 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता आहे का हो 100 वर्षाचं आयुष्य? पूर्वी होतं, कारण ते चांगलं चुंगलं खात होते. आता हायब्रिड खातो त्याच्यामुळं आयुष्य कमी झालंय. आणि त्याच्याहून जास्त आयुष्य कशामुळं कमी झालंय तर आपण छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतो. काहीही झालं की मला टेन्शन आलं, माझा बीपी वाढला, हायपर झालो आणि डिप्रेशनमध्ये गेलो. अहो कुठल्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं असतं? काही वय नाही राहिलेलं. आता 30-40 वर्ष जरी जगलं ना माणूस तरी 100 वर्ष पोहोचलं म्हणून मिळवतो. आणि या नरदेहामध्ये आपण आपल्या हाताने दुःख आणि यातना प्राप्त करून घेतो. का? एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळत नाही. मी आणि माझा नवरा आणि माझे मुलं, एवढाच माझा परिवार, एवढाच माझा संसार, हे आता झालेलं आहे. मी खेडोपाडी म्हणत नाही, पण खेड्यामध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळते, पण शहरामध्ये हे पाहायला मिळत नाही. म्हणून हा वासुदेव काय म्हणतो, नरदेह हा दुर्लभ जाणा, नरदेह हा दुर्लभ जाणा, 100 वर्षाची गणना, 100 वर्ष
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडण मुंडण न लगे दंडण मुंडण न लगे पंचाग्नी साधना न लगे पंचाग्नी साधना तुम्ही आठवा मधुसूदना काही लागत नाही आपल्याला. कोणी सांगितलं हो तीर्थक्षेत्री गेल्यावरच आपल्याला पुण्य मिळतं? काही गरज नाही आहे तीर्थक्षेत्री जाण्याची. आपण घरी बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण जरी घेतलं तरी आपण पुण्य संचित करत असतो. आणि आपल्याला पुण्य संचय करायचा असेल तर आपल्या दारामध्ये आलेल्याला पाणी द्या, एखाद्याला भाकरी द्या, उकेजलेला अन्नदान करा. आणि हे दान करण्याचं महत्व हा वासुदेव तुम्हाला सांगत आहे. नाही तर आपण काय करतो, देवाला नैवेद्य घेऊन जातो आणि एखादा भुकेजलेला आपल्या दारामध्ये आला की आपण दार लावून घेतो, जा रे बाबा मोरल्या दारी. ही आत्ताची अवस्था झालेली आहे बाबा. आणि आपण काय म्हणतो की आम्ही खूप पुण्यवान आहे. पण किती पुण्यवान आहे याची आपण आपली गणती केलेली पाहिजे. त्याच्यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. त्याच्यासाठी आपण होम हवन जप तप करण्याची गरज नाहीये बाबा. बसल्या बसल्या भाकरी थापताना जरी आपण म्हणलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ती जनाबाई शेणाच्या गौऱ्या थापता थापता विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तिच्या शेणांच्या गौऱ्यांमधून विठ्ठलाचं नाव यायचं. तिची गौरी कानाला लावली तरी विठोबाचं नाव यायचं. ती जायची का हो मंदिरात? नाही. विठोबा तिला भेटण्यासाठी गोपाळपुरी जात होता. कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की देवाला सुद्धा मंदिरातून बाहेर खेचून आणू शकतो. आणि आपल्याला त्याच्यासाठी कुठे तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण तीर्थाचे भ्रमण न लगे दंडण मुंडण न लगे दंडण मुंडण मग वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्याची माझी विनवणी हेची माझी विनवणी जोडितो कर हे दोन्ही जोडितो कर हे दोन्ही शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा नुदिनी. वासुदेव काय म्हणतोय? विनंती करतोय हो, चांगला गुरु धरा, चांगला गुरु. नाही तर गुरु आपण पकडतो. मस्त चांगले गुरु भेटतात आपल्याला. दोन प्रकारचे गुरु असतात. एक चांगला मार्ग दाखवतो आणि एक वाईट मार्ग दाखवतो. जो चांगला मार्ग दाखवतो अशाच गुरुची आपण शरणागती घेतली पाहिजे आणि आपले पाप आपण कमी केले पाहिजे. असंच एका गावामध्ये एक दिवसभर ह्याची चोरी कर, त्याची मारी कर, ह्याची लबाडी कर, ह्याला लूट त्याला लूट, आणि सकाळी सकाळी जाऊन गंगेमध्ये आंघोळ करायचा. का? आपण काय म्हणतो, गंगेत आंघोळ केल्याने पाप धुतली जातात. आणि हे असं त्याचं नित्य कर्म चालू होतं. ती गंगा वैतागली बिचारी. आता हा माणूस रोज येऊन माझ्या गंगेमध्ये आंघोळ करतो, ह्याचे काय पाप धुतले जाणार आहेत का? ती वैतागली आणि तिने एका लहान पोरीचं रूप घेऊन ती बाहेर आली. त्याच्या समोर बसली मस्त फटकाल मारून. पांढरा कपडा घेतला रुमालाचा, असा मातीत लोळवला, पाण्यात बुचकळला, परत मातीत लोळवला, परत पाण्यात बुचकळला. असं 3-4दा तिने केली. तो माणूस तिच्याकडे बघत होता. तो म्हणला, अगं पोरी, असं केल्याने तो कपडा किती मळकट झालाय ग, तो काय स्वच्छ होणार आहे का? असं घाण होतंय ते दिवसेंदिवस. हेच सांगते की तू जाणून बुजून पाप करतो आणि गंगेत येऊन आंघोळ करतो.
तुझा सुद्धा देह असाच मलिन झालेला आहे. गंगेमध्ये केव्हा पातक धुतले जातात? जेव्हा आपण नकळतपणे केलेली पाप जे आपल्याला जाणून बुजून करत नाही. एखाद्याचं मन सुद्धा आपण कसं जाणून बुजून दुखवतो बघा. चालता चालता एखाद्याच्या अंगावर वसकन वसकतो. घरातली आपली सासूने आपल्याला पाण्याचा ग्लास मागितला की काय म्हणतो? राहू द्या आत्याबाई, देते जरा धुण्याने. त्या आत्याबाईचं मन दुखावल्यावर खरंच तुम्हाला पुण्य लाभणार आहे का? अहो, हे नकळतपणे केलेली पाप गंगेमध्ये धुतली जातात. जाणून बुजून केलेले पाप गंगेमध्ये धुतले जात नाहीत बाबा हो. त्याच्यामुळं मी तुम्हाला एकच विनंती करते की देवाचं नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या. मधु राक्षसाचा वध करणारा तो मधुसूदन आणि श्रीकृष्णाचं एक नाव जे आहे ते मधुसूदन आहे. आणि या रूपाला पूर्वी गावामध्ये बागुलबुवा म्हणायची. सकाळी सकाळी बागुलबुवा आला आमच्या दारामध्ये दान मागायला. तो बागुलबुवाला तुम्हाला सांगत होता की वासुदेवाचं नाव घ्या, त्याच्यामुळे तुमचं पापक्षालन होणार आहे. म्हणून हा वासुदेव तुम्हाला म्हणतोय, हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, जोडतो कर हे दोन्ही, जोडितो कर हे दोन्ही. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणालो. मग वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय का म्हणा, हो नका गुंतू विषय का म्हणा, नका गुंतू विषय का म्हणा, नका गुंतू विषय का म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. मग वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. दान पावलं, 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 दादा दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दादा दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दादा दान पावलं. दान पावलं, पण पैशा अडक्याचं नाही. जरा टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर ते नाम आमच्या वासुदेवाला, आणि त्याच्या पुढेही जाऊन त्याच नामाची भीक मागण्यासाठी, भक्तीची भाकर कारभार मागण्यासाठी ही भिकारीन जेव्हा जेव्हा दरवाज्यात येते तेव्हा बाबांनो तिलाही तेच प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, टाळी टाळी सांगू, टाळी घ्यायला नाही पाहिजे आणि टाळी त्यालाही पाहिजे नाही. टाळी आपण वाजवायची ती आपल्या स्वतःसाठी वाजवायची, कारण टाळी वाजवणारे हात आहेत ना ते तुमचे आहेत आणि तुमच्या शरीराला बॅलन्स ठेवण्यासाठी, आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर रक्ताभिसरण. कारण ज्याचं रक्त समान प्रक्रियेमध्ये संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम
आमची टाळी करत असते. संपूर्ण शरीराच्या शेवटचा पॉइंट रक्तवाहिनीचा हाताची बोटं आणि पायाची बोटं आहेत. या हाताच्या बोटांचे जे तळवे आहेत ना ते उगम आहेत आणि हे शेवटच्या हातातल्या बोटांच्या पॉईंटपर्यंत जे ब्लड सर्क्युलेशन जातं ते पुन्हा रिव्हर्स आम्हाला ब्लड सप्लाय करतं आणि ते रक्त संपूर्ण शरीराला पोचलं तर बी पी होत नाही आणि बी पी जरी झाला तर हाय होत नाही, लोही होत नाही. बाबांनो, समान प्रक्रियेमध्ये आमचा बी पी हे रक्तवाहिनी आमच्या समान पोहोचल्या तरच ठेवतं. आणि मग जिथं ब्लड सर्क्युलेशन थांबलं तिथं शुगर आहे, तिथं ॲटक आहे, पॅरालिसिस आहे, अनेक आजार कशापासून होतात तर आमचं रक्तप्रवाह आपण कुठेतरी थांबवतो. आणि तो थांबतो कशाने? नसत्या विचाराने, ज्याची कर्म करण्यापेक्षा सुद्धा काळजी जास्त करतो. आणि त्यांनी आपल्या मेंदूला 1 मिनिट जर तुम्ही विचार केला, काम करण्यापेक्षा विचार करण्यामधून आपल्या मेंदूची प्रक्रिया रक्त पुरवणारी जी आहे ती थांबली जाते आणि 1 पल्स आमचा रक्तप्रवाह थांबला जातो. त्यातून आमच्या शरीराच्या रक्तांच्या शिरामध्ये, नसामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. बाबांनो, हे हृदयापर्यंत पोचलेले आजार उद्या मोठ्या आजारापर्यंत आम्हाला घेऊन जातात. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ जर आम्हाला कोणता व्यायाम असेल आमच्या रक्त सप्लाय पूर्ण शरीराला पोचवणारा, ती टाळी आहे. बाबांनो, पायाने आपण बिन चप्पलचं सकाळी 2 किलोमीटर तरी चाललं पाहिजे, ज्याने ॲक्युप्रेशर आमच्या या शरीरातल्या संपूर्ण पायातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी खूप तेज पळत असतात. आणि जर आम्ही माती, पाणी, वारा, चिखल, दगड, गवत याच्यामध्ये जर आपण बिन चप्पलचं चाललो, बिन शूजचं चाललो तर याने आमचा रक्तप्रवाह संपूर्ण शरीराला पोचवायचं काम करतो. आणि म्हणून वारी आहे, दिंडी आहे बाबांनो, आणि टाळी आहे नाम घेण्यासाठी. पण हे सगळं त्या काळामध्ये होतं. पण आज आमचं छोटंसं डोकं जरी दुखलं तरी आम्ही जातो मेडिकल, डॉक्टर, दवाखाने. बाबांनो, आज हीच गोळी आम्हाला पुन्हा घातक ठरते आहे याची काही गरज नाही. आम्हाला गोळी घेण्याचीही गरज नाही आहे, कारण आमचा हा रक्तप्रवाह समान राहिला आणि सात्विक आहार घेतला. ही भिकारीनं आम्हाला तेच सांगायला आलेली आहे. हो वाढ ग माय, काही शिळं पाक घट पिटलं रड बाकार, तुला बुरगुंडा वैल गे माय, आणि बाई तुला ए बाई बाई तुला, ए मावशे तुला, आणि मामा तुला. काय झालं? मामाला कुठून बुरगुंडा होणार आहे ग? बाईला ठीक आहे, हिला बाईला बुरगुंडा होतो, मामाला कसं काय बुरगुंडा होतो? अगं, हातीवर बसून पेढे वाटतात की त्यांना पोरग झालं म्हणून. येडे, बाबाला पोरग होतंय, बाईला पोरग होतंय. हे बुरगुंडा म्हणजे पोर नाही आहे. मग काय आहे? अगं, बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे, हे चरित्र आहे, ही माहिती आहे, आणि हे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे. असं आहे, कळलं का बाबांनो? हा बुरगुंडा म्हणजे ज्ञान, चरित्र, माहिती, इन्फॉर्मेशन हे देण्यासाठीच तर स्वयं आदि माया आदि शक्ती नारायणी भगवती माझ्या नाथ महाराजाच्या लेखणीतून दश अवतारातील दशस्कंदाचा एक भाग भागवतासारख्या ग्रंथामध्ये, आता भागवत चालू आहे आपल्याकडं, तेव्हा जेव्हा दशस्कंदाचा अवताराचं वर्णन येईल तेव्हा या भावनेतून माझ्या 10 अवतारामध्ये भगवंताला तुमच्यापर्यंत काय पोचवायचं होतं आणि या पृथ्वीची रक्षा कशी करायची होती, दुष्टांचा संहार कसा करायचा होता, हेच तर त्या ग्रंथातल्या दशस्कंदामध्ये येणार आहे. म्हणून बाई तुला, ए बाई बाई तुला, आणि बायो बुरगुंडा होईल, तुला बुरगुंडा होईल,
ए बाई तुला आणि मावशे तुला, ए मामी तुला, ए दादा तुला बुरगुंडा होईल, ए भयो तुला बुरगुंडा होईल ग, ए भयो तुला बुरगुंडा होईल ग, ए भयो तुला बुरगुंडा होईल ग. अहो चौयुगाची कासे पोतडी, चौयुगाची कासे पोतडी, दश अवतार खेळी परवडी, सोहम शब्दे बोले चौखडी, आणि माझा शकून सांगा आवडी गे. वाडग माय वाड माझी नाम्याची आई, वाडग माय माझी ज्ञान्याची आई, वाड सकुबाई वाड माझी जनाबाई, वाड काय शिळ पाक घट पिटलं रड भाकर वाड माय, काय डिस्कोचं मणी गे मावशी, काळी पोआद गे, मनगट्या गे, आणि त्या मावशीला ओवाची फणी गे, आणि तिकडं त्या दादाला खुळखुला घे, आणि बाई तुला, ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल ग, ए भयो तुला बुरगुंडा होईल ग, ए भयो तुला बुरगुंडा होईल ग, ए भयो तुला बुरगुंडा होईल ग. अहो आता वामन परशुराम राम रूपिणी, मच्छाई बयवाड माझी, कच्छाई बयवाड, अगं वराई बयवाड माझी, नरसाई बयवाड गे, हे माझी मच्छाई वाड ग भयो, 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 वाड ग भयो. हे मच्छाई कच्छाई वरांग नरसिंह रूपिणी, भक्ता लागी स्तंभ फोडून, आणि प्रल्हाद कुरकुला रक्षली सेवयो, आणि बय तुला, ए बाई बाई तुला औंदा बिरगुंडा होईल ग, ए भयो तुला बुरगुंडा 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 होईल ग. अहो आता वामन परशुराम राम रूपिणी, हनुमंत कुरकुला सभे मुनी, आणि सीता कारणे लंका भुवनी गेली सेवय, वाडग माय काय माझी राम्याची आहे, माझी लक्ष्याची आहे, वाड सीताबाई काय शिळ पाक घट पिटलं रड भाकर वाड माय, तुला माझ्या राम्यासारखा बिरगुंडा होईल मावशी. राम्यालाच गुटगुटीत आहे ग तुझा, किती दृष्ट लावशील गे मावशी, किती वजन आहे त्याचं, तुला पाहिजे तर दिष्टीचं मणी आहे माझ्याकडे, हा देऊ काय, थोडी थोडी कारभार भक्तीची भाकर वाढ, दिष्टीचं मणी देते मावशी. आणि बाई खुडकुला गे गे म्हातारे, दातवान गे, काय ओवाची फणी गे, चाची गळान गे, सुपल्या गे, दुरड्या गे, आणि प्लॅस्टिकचं ब्रुस घे, तुझी गल्ली घर बाथरूम सगळं स्वच्छ करायला. बाई हेच तर झाडायसाठी माझी स्वयं आदि माया आदिशक्ती नारायणी भगवती बाई गुटगुटीताई नजर लावतीये, लई दृष्ट लावतीये. हा काय खाती काय, काळं बेंद्र आहे पण वजन 5 किलो आहे, जन्मल्याबरोबर 5 किलो. तुमच्या लेकी सणांची लेकरं जन्माला येते, आता जन्मल्याबरोबर वजन किती, 2.5 किलो नाही तर 2 किलो, ती बी शिजर. बाई मी 7 रंगाचं जेवण जेवते, 6 चवीचं कालवण खाते, आणि माझ्या बाळाला रस्त्याने चालता चालता मी माझं स्वतःचं दूध पाजते. बाई तुमच्या लेकीस ना ढवाळ, वडापाव खाऊ, पाणीपुरी खाऊ, पिझ्झा बर्गर खाऊ, भेळपुरी खाऊ, लगी केक मारतोयच. चला कुठं नेऊ, नगरला का इकडं काय ते तुमचं पारनेर, पारनेर. बाई असलं खाण्याने असं लेकरू होत नाही, आणि असं लेकरू जगत नाही. आणि जन्मलं की दुधाची बाटली,
शाळेत बालवाडीत चाललं की पाण्याची बाटली. बाई अजून शाळेतनं 10वी पर्यंत जात नाही तोपर्यंत कोल्ड्रिंकची बाटली. आणि आपल्या कॉलेजमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत बाबानो खांबा. ढाब्यावर आमचं लेकरू. कोणी दिली बाटली हातात? ज्या आईनं बाटलीचं दूध पाजलं बाबांनो ते त्या बाटलीकडे वळते. आणि ज्या आईनं स्वतःचं दूध पाजलंय ना त्या आईची आब राखणारा शिवराया जिजाऊच्याच पोटी जन्माला येतो. बाई गरोदरपणामध्ये गर्भामध्येच बीजारोपण होत असतं. तिचे विचार या मुलामध्ये उतरत असतात आणि मुलाचे संस्कार गर्भावस्थेमध्ये निर्माण होत असतात. म्हणून बाय वाढ गे माय काय शिळं पाक घट पिटलं रेड भाकार तुला असा गुटगुटीत हा दशा अवताराचा विरगुंडा. वामन परशुराम राम रूपिणी हनुमंत कुरकुला सवे घेऊनी आणि सीता कारणे लंका भुवनी गेली सेवयो. आणि बय तुला ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल कौरव पांडव तुझे मिळून पांचारिले अर्जुन रती बैसविले आणि शकुन कुरकुला पाहुणी बयो. वाडग माय वाड माझी भीम्याची आई माझी नकुल्याची आई सकुल्याची आई. दुर्पा माय काय शिळो पाक घट पिटलं रेड भाकर वाड तुला माझ्या किसण्यासारखा विरगुंडा होईल माय. पण आता निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संत जन हे कुरकुले सवे येऊनी आणि भीमा तटी बैसली सेवयो. पुंडलिक कुरकुला सवे येऊनी समचरण विठेवरी ठेवणी आणि भक्ता लागे निषेधन दर्शन देण्या उभ्या सेवयो. आणि बाई तुला ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल तुला हे बाई बाई तुला हे बाई तुला बुरगुंडा होईल 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 बुरगुंडा होईल विठाल विठाल वर्ग झाले मुलगा झाला लय आनंद होतो. पण पोरगी झाली म्हणजे की तोंड कसनसं करते बाई. पण पोरगी होईल तेव्हा होईल. पोरीला थोडंसं बाजूला ठेवूया. पण माझ्या घरात नणंदबाई अजून 40 वर्षाचं वय झाले लगीनच होईना. मावशी तिला एवढे पाहुणे बघायला येतात पण तिचं लगीन करायचं फार मोठा गहन प्रश्न आहे बाबा. एवढे पाहुणे येतात आणि हे असे उठून उठून जातात पसंतच करत नाहीत बघा. आणि म्हणून माझ्या नंदला बघायला आलेले थोडे तरी पाहुणे अजून थोडेसे कुठून आलेत. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली.
आणि आजीबाच्या वाड्यात गडबड झाली. अगो गोरेगावची मंडळी गावात आली आणि वस्तीवरची मंडळी गावात आली आणि आजूबाजू पंचक्रोशीतून मंडळी गावात आली. आली 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 आली. तुला कोणी बोलवलंय? तूच तर म्हणली आली आली आली. अगं मी तुला बघायला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत होते. ही मंडळी आली. अगं ती मंडळी मलाच तर बघायला आली. तुला बघून परत चालली. ती जाऊ दे. असे पाहुणे येतात आणि परत तुला बघून परत जातात. जाऊ दे. त्यांच्या घरात मला नांदायला जायचं नाहीये म्हणून ते चाललेत परत. ज्यांच्या घरात जायचं ते बसलेत. होय का? ह्याने पसंत केलंय वाटतं तुला. अहो हिला बघायला पाहुणे आले की हिचं लग्नाची एवढी गडबड आहे. बघा कशी आली मावशी. आली आली ओ भागा आली आली हो भागा बाई. 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 भागाबाई बसली. आता कशी आली बघा. झपा झपा झपा. कारण पाहुणे यायचे बघायला आणि लग्न लग्न म्हणलं की लय नटते ती. अहो ही भागाबाई कशी आली आहे. तरा 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 तरा. अहो भागाबाईला करीन म्हणलं डोरलं. हा मग मिनी गंटन कुठं बघितलं? हाय की तिथं त्या बाईच्या गळ्यात दिसले. हा लोकांचं काय बघितलं की पाहिजे बाई. ते फॅशन ही फॅशन. तुला काय म्हणाल ती करते बाई. पण एकदा तुला कोणीतरी पसंत करून एकदाच लगीन लावून तू घरातनं जा. कारण तुझ्यामुळं माझ्या पोरीचं काम तटलंय. आणि म्हणून भागाबाईला करीन म्हणलं डोरलं. पण आपल्या गावातल्या सोनाराचं डोसकं फिरलं आणि मी काय डोरलं करण्याजोगी नव्हती वय. आणि आली आली ओ भागा बाई. आली आली हो 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 भागा बाई. भागाबाईला करीन म्हणलं लुगडं. भागाबाईला करीन म्हणलं लुगडं. हा बनारसी शालू ना. शालू. हा लग्नासाठी बनारसी होय का नाही आजीबाई. बनारसी शालू. बरोबर करते. बनारसी शालू करते. भागाबाईला घेईन म्हणलं लुगडं. पण बाई त्या कोष्ट्याचं दुकान नव्हतं उघड. मी काही लुगडं घेण्याजोगी नव्हती वय. आणि आली आली हो भागा बाई. 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 भागाबाईला शिवीन म्हणलं चोळी. आता शिलिकची ना. काय शिलिकची असे नवीन नवीन नाही काय फॅशन निघते अशी पाठीमाग गोंडे गोंडे गोंडेची. कुणाचे बघितले बाई तू इथं? आता आज सप्ताहामध्ये भरपूर आल्या होत्या पुरी. होय का? बरे गोंडे गोंडे दिसले तुला. मागणं एखादा गोंडा वडला की ओपन थिएटर असलं काही नाही. हा आपलं जुनं पानं झाकून पाकून कसं अंग भरून कापड असावं. भागाबाईला अशी चोळी करते. भागाबाईला शिवीन म्हणलं चोळी. अहो पण त्या शिंप्याची जळली की ओ आळी. मी काय चोळी शिवण्याजोगी नव्हती वय. आणि आली आली हो भागा बाई. 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 आली आली
अहो भागाबाईला इतकं सगळं नटवलंय. ही भागाबाई चढली इरला. आता कोण पसंत करणार, मी तर काय करू. अहो भागाबाई चढली मला इरला. बघायला आलेले पाहुणे ही बसूच दी ना, सगळ्यांना पळवून लावायला लागली. मग माझं लगीन कसं व्हायचं सांगा बरं. त्याच्यामुळं मीच माझं लगीन ना ठरवून मोकळी झाली. होय कसला हुडकलायस तू. हे तर एक पण तसा दिसत नाही. नाही हा भागाबाई चढली इरला आणि हिनं बापाई नवरा ठरवला. पण त्याच्या नाकाचा पत्त्याच तटून आणि लग्नाला आली की ओ नटून. आता मी काही नटलेली दिसते होय. हा दिसते नटलेली. हे एवढं स्वस्त घातलंय ते पण माझ्या भाऊजाईचं नाक कापलं जाऊ नये म्हणून त्या नांगरेच्या बाईकडनं घेतलंय. ते घातलंय सगळं. हा आणि खोटं आहे बरं का. तुम्ही असं समजू नका खरं घातलंय. सौताच्या लेकीसाठी असं सोन्याचं दागिनं करू करू डब्यात घालू घालू झाकू झाकू ठेवलंय. मला दाखवत नाही का सांगत नाही. सांगा बरं इथं एखादी नणंद कुणी पण हात वरती करावं की भाऊजाईने असं गुंजभर मनापासून सोनं केलं असं. हा आणि माझी भाऊजाई करणार मला सोनं. असं कोण म्हणणार आहे. मी केलंय बाई नंदला एवढं. अगं करावं लागतं. मी पण करणार आहे. तू म्हणली तर सगळे माझ्या लेकीसाठी ठेवलेला डबाच्या डबा तुला देते. पण एकदा तुला पसंत करून कोणीतरी लग्न करू दे बाई. ही नणंद घरातनं बाहेर गेली पाहिजे नाही. कारण ही नणंद कोण आहे. तिचा शृंगार करण्यासाठी बाबांनो ही मत्सर नणंद आहे. आणि ही आमच्यातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आमच्या संसारामध्ये सुख नाही, समाधान नाही. लोकाचं बघून झुरू नये आणि स्वतःचं बघून जळू नये. बाबांनो आमचा प्रपंच सुखाचा व्हायचा असेल तर मत्सर मनातून काढला पाहिजे. आणि मग काम क्रोध मद मत्सर माया लोभ अहंकार कल्पना या विषयाने गांजलेली आमच्या ह्या नंदेची कहाणी बाई अशी तशी नाही आहे. पण हिला आता दागिन्यानं मडवून तरी मी पाठवावं म्हणते. म्हणून पुतळ्या डोरलं आणि साकड्या जण आणि कमरेला कंबर पटा ग बाई बाई कमरेला कंबर पटा आणि पुतळ्या केलेलं आहे ते. हा आणि मला एवढं तेवढं सुद्धा द्यायला मी एवढंसं घातलं तर मला म्हणते किती नटून थटून गावभर फिरती. आता बाई तुला घराच्या बाहेरच काढायचंय तर ते मी परत करीन. पण ठेवून काय करायचंय. त्या दागिन्यापेक्षा तुला घरातनं घालवलेली बरी आहे. आणि म्हणून बाई ही माझी नणंद अशी तटून बसली आणि लग्नाला नटून आली. पण बाई या नंदनं काय काय केलंय. अहो भागाबाई बसली तटून आणि लग्नाला आली की नटून आणि तिथं नवऱ्याचा पत्त्याचं नाव आली.
भागाबाई आली एका जनार्दनी भागाबाई शहाणी लय शहाणी आहे पण तिच्या जन्माची झाली कहाणी पण कडपत्तूर अहो कडपत्तूर एकलीच राय आली 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 हो बागाबाई 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 आली आली हो बागाबाई. तेव्हा अशा भागाबाईचा संसार सुखाचा व्हावा आणि म्हणूनच तर दादल्याबरोबर तिचा संसार कसा सुखाचा होतो कारण तिनं आपल्या संसारामध्ये जे पाऊल टाकलेलं आहे तो नवराच तिला पटलेला नाही आणि त्या नवऱ्याबरोबर संसार करता करता तिने आपल्या जीवनाची काय कहाणी केलेली आहे आमच्या नाथ महाराजांच्या आणि तुकोबारायांच्या अशा अनेक संतांच्या बाबांनो साहित्यातून आम्हाला या मनोरंजनाच्या माध्यमातून लोककलेच्या माध्यमातून लोकरंजनाच्या माध्यमातून अध्यात्माच्या खऱ्या ज्या खुणा आहेत त्या तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी वास्तविक बहुरूढीचं दर्शन घडवून भारुडातून लोकसमाज प्रबोधन करण्याचं काम संतांच्या या वाङ्मयातून झालेलं आहे. खूप उशीर होतो कीर्तनानंतर भारूड आणि लांब लांबून लोक या ठिकाणी आलेली असतात. सकाळपासून आजचा पहिला दिवस आणि उद्घाटन त्याच्यानंतर ही धावपळ कीर्तनानंतरच्या पंक्ती आणि पंक्तीनंतरच्या प्रत्येकाकडं आलेले पाहुणे आणि पुन्हा त्या पाहुण्यांना आपण पोचवणं रवाना करणं हे सगळ्या धावपळीमध्ये ह्या रात्रीच्या कार्यक्रमामध्ये बाहेरची मंडळी जास्त थांबू शकत नाही कारण दिवसभरचा तो भागवत कथा आहे हरिपाठ आहे कीर्तन आहे भारूड आहे प्रवचन आहे ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला अनुभव आहे आणि म्हणून आम्ही खूप कीर्तनानंतरचा रात्रीचा कार्यक्रम घेतच नाही जास्ती करून परंतु या ठिकाणाचं खूप आग्रह होता आणि आपण सगळ्यांनी बोलवलं निमंत्रित केलं आम्हाला खूप आनंद झालेला आहे. दुपारपासून आल्यानंतर आम्हालाही ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं तेव्हा या दादल्याबरोबर या आमच्या बाईचा संसार कसा होतोय माझ्या या भागाबाईचा आपण बघूया हा पुढच्या भागात. आता मी म्हणलं लग्न झालंय लग्नानंतर माहेरी जावं जरा 4 दिवस राहावं मस्त भक्त पंढरीचा सप्ता बिप्ता बसलाय तर तिथं आनंदात राहावं जरा भाकर तुकडा चांगला खावा होय की नाही. माहेरचं सुख घ्यायचं ना ते काही वेगळंच असतंय बरं का पण माहेरी आली की माझा नवरा असा माग 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 जिथं जाईल तिथं माग माग येतंय बघा. दुसरं कोण येणार आहे का तुझ्या माग माग पण मला आता इथं माहेरीच राहायचंय मला सासरी यायचंच नाही तर का बरं नाही यायचं का पण कशा पाय अहो तिथं तुमचे भाऊ भाऊजाई आई बा सगळा गोतावळा त्यांचं भाकरीन गौऱ्यान भाकरी कवर थापाव नीट एक काहीतरी सांग गौऱ्या का भाकरी दोन्ही पण तर करावं लागते भाकरी केली की लगे गौऱ्याला बसावं लागतं म्हणजे काय मला काय गौऱ्या खाऊ घालती का काय खाती तुम्हाला तर भाकरीच खाऊ घालते तुम्ही थोडी ना भाकरी काय म्हणते तू आता दोन्ही काम मलाच करावे लागते तुम्ही करतेतोय तुमची भाऊजाई अशी झावपाळ्यावर बसून झोकी तुझ्या का पोटात दुखतंय आणि तुमचा भाऊ सरपण होऊन तिथं बसलाय सरपण नाही मग सरपंच तेच ते सरपण होऊन तिथं चावडीवर बसलाय मग आणि मग मी कवर तुमच्या घरचं करायचं मला नाही यायचं मग काय इथंच राहणार आहे का तू मी हा इथंच राहणार बघू किती दिवस राहते राहते हा मला घेऊन जायचं असेल तर माझी एक अट आहे काय आपण येगळं निघायचं ऐ काहीतरी बोलू नको मग मला यायचं नाही मी नाही येणार लोक घालतील दगड काय दगड बिगड घालत नाही आजकाल समधीची येगळे निघते ती तुला यायचंय का नाही नीट सांग मला तू मला येगळं निघायचंय का सांगा तर येते येगळं वेगळं काय नाही येगळं निघायचं असेल तू येते नाही 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 कबूल आहे का
मला नाही कबूल, तुम्हाला कबूल आहे का सांगा. लय लाडात येऊ नको. कारभारी येगळं निघत असेल तर येते. असं आहे. हा बर बघू आता विचार करावा लागेल काहीतरी. वही बर म्हणताय. ठीक आहे. अगं बाई वही म्हणताय आजी येगळं निघाय वही म्हणताय. हा आणि कारभारी अहो कारभारी आपण येगळं निघायचं खायचं काय आणि आपल्या दोघांना किती लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. अहो संसार क्षण करता शिणले बहु, संसार करता शिणले बहु आणि ह्यो दादला ऐकून आणले गहू. अरे काय जिबेला काय हाड बेड काय हाय का नाही तुला. आता इकू नको तर काय करू? आता तू मला पहिलं म्हणली वेगळं निघायचं हा मग आणि आता मला इकाय लागली का तू. आता घरात जर खायलाच नाही तर काय करणार आहे. मला मग मी एका तुला वेळेला आधीच 2 म्हणलं किलो होतं. गहू लागते. ती 2 किलो गहू. पण तुला आधीच माझ्या म्हणलं होतं का नाही वेगळं नको म्हणून. आपण येगळं निघू नको तर काय करू सांगा बरं आजी. ह्याला नेऊन बाजारात उभं केलं कवडी तरी येईल का. अहो जनावर इकायला काढलं तर 50,000 आणि 1,00,000 रुपये येतात. माणसाला बाजारात उभं करा बरं, येत आहे का रुपये तरी. कुणी घेणार नाही. ह्याला इकलं आणि 2 किलो गहू आणले. ओ एवढी अहो किंमत आहे. संसार करता शिनले बहु आणि यो दादला ऐकून आणले गहू. पण गव्हाचे दिवशी जेवी मावशी आणि मजला येडी म्हणता कशी. आणि कारभारी अहो कारभारी लाडात येऊ नको. अगं बाई आपण येगळं निघायचं आणि आपल्या दोघाला किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. अहो संसार करता दगदगले मनी, अहो संसार करता दगदगले मनी आणि म्या नणदा ऐकल्या 4 जणी. त्यांनी काय तुझी धाड भरली होती ग. आता त्याच्या घरात राहतील ना ते कधी सुखात राहत नाही. नंदा पण काय भारी भारी नाव काय काय आहे माहिती का. आशा, मनीषा, तृष्णा आणि कामना. या 4 जणी ज्याच्या घरात असतील ना त्याचं पाक वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लावल्या बाजाराला. कारभारी आपण येगळं निघायचं आणि आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती हो लागायचं. अहो संसार करता शिणले भारी, संसार करता शिणले भारी आणि सासू सासरे घातले ऋणाचे भरी. ते बी तुझ्या पोटात दुखत होतं का. आता हे पाहिलं का कसं कडक कपडे, इस्त्री, टार्च, हे लोकांचं घातलंय. हा सफेद कपडे, कार्यक्रमाला. खिसे खाली हाय आपण का. हे कार्यक्रमाला यायचं म्हणून लोकांचं घातलंय मी. हे असं उसनं पासनं करतोय. मग आणि काय करणार आहे मग. गावची एक पतसंस्था सोडली नाही, बचत गट सोडला नाही. यसके फसके मस्के नासके उचके पाचके सगळ्यांची करून ठेवले. मी कवर फेडावं. आणि असले सासू सासरे नेऊन मग ऋणाची भरी घातली. सासरा हा अहंकार, सासू ही कल्पना. या दोघांना नेऊन मी ऋणाचे भरी घातलं. म्हणून म्हणते आणि कारभारी आपण वेगळं निघायचं आणि आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं आपल्या दोघांना
संसार करता दगदगले भारी आणि शेवटी गेले मी व्याजावरी. नीट खुलासा करून सांग बर काय नक्की. हा सांगते की. अहो एका जनार्दनी संसार केला आणि काम क्रोध भाव मनी देशोधडी नेला. आपल्या या शरीरामध्ये संसारामध्ये किती जण बसलेले आहेत हो? सासू सासरा नणंद सगळे जण बसलेले आहेत का आतमध्ये? अहंकार कल्पना काम क्रोध मद मत्सर माया लोभ अहंकार हे सगळे आपल्या या शरीरात बसलेले आहेत. आणि यांना जोपर्यंत आपण आपल्या शरीरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्याला सुख लाभणार नाही. आणि कारभारी आपण वेगळं निघायचं. देवाचं नाव घ्यायसाठी आपल्या आपल्या जीवाचा कारभार करणारे कारभारी आपण वेगळं निघायचं. आणि या जीवा शिवाला किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं. आपल्या दोघांना किती हो लागायचं. कारभारी वेगळं निघायचं. आपल्या दोघांना किती हो लागायचं. अशा संसारामध्ये माणसं किती आंधळी झालेली असतात. डोळे असून सुद्धा न दिसणारं दृश्य पाहू नये ते पाहायला मिळतं आणि डोळे नसूनही माणूस आंधळा आहे हे फक्त भासवत असतो. असंच माझ्या संतांचे हे शब्द आहेत. हा आंधळा प्रस्तुत करतायत. ह्या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. लोककला अकॅडमीचे फर्स्ट क्लासमध्ये जिनी भारुडातून शिक्षण मिळवलं मुंबई विद्यापीठातून, त्या आज या ठिकाणी धनश्री जोशी, इकडचं नाव काय आता नवीनच नवरी झाली आहे तुमच्या भागातली, पावसे, धनश्री पावसे आणि माहेरचं आडनाव आहे धनश्री जोशी. आत्ता गेल्याच 2-3 महिन्याखाली लग्न झालं. महिनाच झाला लग्न. आणि श्रीगोंद्याला सासरवाडीवरून ती खास पळत पळत आत्ता किती पाहिलं तुम्ही स्टेजवर आली ती, तेव्हा तिचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. तेव्हा लोककला अकॅडमीचा 1 ग्रेडचं रिझल्ट घेऊन भारुडातून पास झालेली आणि MA संगीत आणि शिक्षिका पण आहेत त्या. तेव्हा आपली डिग्री आपलं शिक्षण एक परमार्थिक अध्यात्मातून सामाजिक प्रबोधनासाठी आत्ताच्या ह्या मुली वापरत आहेत, याचा मला गौरव वाटतो. आपल्यात सुद्धा भारुडाचं शिबिर आम्ही नेहमी घेत असतो. आमच्या शिबिरामध्ये सुद्धा ह्या सगळ्या विद्यार्थिनी, पाठीमागं सुद्धा या 2-3 जणी आहेत ना, या माझ्या विद्यार्थिनीच आहेत. मुंबईवरून आलेले आहेत त्या आमच्याबरोबर कालच्या कार्यक्रमातून. त्या पण लोककला अकॅडमीच्या विद्यार्थिनी आणि भारूड कार्यशाळेमध्ये येऊन त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. तेव्हा ठिकाणी आत्ता दादला म्हणून जो आमच्या कलाकारांच्या बरोबर होता तो विष्णू तिवाडी माझा मुलगा आहे, 2 नंबरचा, नगरला असतो. या ठिकाणी सविता मेस्त्री ज्या माझ्या कलाकार आहेत, या ठिकाणी हेमा दळवी त्या पण मुंबईवरून आलेल्या आहेत. अर्चना तिवाडी सुनबाई आहेत माझ्या 2 नंबरच्या. या ठिकाणी सरिता जोशी ज्यांनी आत्ता दादल्याची बायकोची संसाराची रूपाची जी भूमिका मांडली त्या. आणि ह्या आहेत धनश्री जोशी, धनश्री पावसे. आता त्यांच्या सासूबाई आणि त्यांचे मिस्टर पण सोबत घेऊन आले. ते 1 महिनाच झाले लग्न होऊन. पण या कलेचं कौतुक आणि या कलेला जोपासणारी कुटुंब व्यवस्था तिला मिळाली, त्याबद्दल एकदा खरं आमच्या सगळ्यांकडून एकदा टाळी आहे. आणि डोलकीवरती आमचा आहे सूरज पारसे आणि हार्मोनियमवरती आहे
हरीश तांबोळी या ठिकाणी माझा हा छोटासा मंच आणि हा छोटासा कलाकारांचा चमू त्यांना तुम्ही व्यासपीठ मिळवून दिलं त्याबद्दल मी पुन्हा संयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. आणि हे शेवटचं भारूड आमच्या या विद्यार्थ्यांनी सादर करतील. श्रीगोंद्यावरून आलेले आहेत. हजेरी लावणं आणि तिचंही कार्यक्रम या ठिकाणी होणं फार महत्त्वाची भूमिका आहे. संधी मिळेल तिथं आपल्याला त्याचं सोनं करता येईल अशा सोन्यासारख्या या व्यासपीठावरती तिचं भारूडही या ठिकाणी सादरीकरण करतात धनश्री जोशी. आता जरी तुम्हाला असं दिसत असेल की मी तुम्हाला बघतोय तरी पण मी जन्मापासूनचा आंधळ आहे. मला ना खरं सांगू काहीच दिसत नाही. म्हणून आता शेवटी पर्याय काय दिसत नाही म्हटल्यावर म्हणून आंधळ्याला दान दे माय पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माय पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माय पांगळ्याला दान दे माय दान दे माय दान दे माय आंधळ्याला दान दे माय या पांगळ्याला दान दे माय दान दे माय दान दे माय आंधळ्याला दान दे माय पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माय पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माय पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माय. अहो मंडळी तुम्हाला असं वाटतं का की मला दिसत नाही पण तुम्हा डोळस आंधळ्यांपेक्षा ना आम्ही आंधळे कधी बी बरे. आणि हा डोळे असल्याचा घमंड काही चांगला नाही बरं का. तुम्ही मी इथे बसलेली सगळी मंडळी आंधळेच. पण आता तुम्ही म्हणाला आम्हाला तर दिसतंय तुला बघतोय आम्ही मग आम्ही कसले आंधळे. आपण सगळे परपंचातले आंधळे. म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात हे झालो मी अरे झालो मी दादा झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरीती संगू. हे झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरीती संगू. झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरीती संगू. हे झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरीती संगू. आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय दान दे माय दान दे माय आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय दान दे माय दान दे माया आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय. ओंकार निज वृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष दान मागो रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष. आता तुम्ही म्हणाल आम्हाला एवढं बोर करतोय ते का कमी आहे कशाला त्या रामकृष्ण जनार्दनाला उठवतोय. मी दान कसलं मागतोय मंडळी. मी काही भाकर मागत नाहीये. मी दान मागतोय की या शरीराच्या आत जे ओंकार वृक्ष आहे त्याचं ज्ञान होण्यासाठीचं दान या परमेश्वराने तुम्ही हा सुवर्ण महोत्सव करताय. या सुवर्ण महोत्सवानिमित्त तो आंधळेपणा जाऊन आत्मज्ञान आपल्याला व्हावं त्याचं दान त्या पांडुरंगाला आपल्याला 7 दिवसात सप्त्यात मागायचं आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात हे दादा झालो मी अरे झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरी संगू. हे झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरी संगू. हे झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरी संगू. हे झालो मी अंध पंगू माझा कोणी ना धरी संगू. आंधळ्याला दान दे माये आंधळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे हो दान दे माय आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय दान दे माया आंधळ्याला दान दे माया पांगळ्याला दान दे माय. चालिता वाट मज काही दिसेना उच्चारिता नाम संत मार्गी चालिलो जाणा. आता तुम्ही म्हणाल एक काठी टेकवल्याशिवाय तुला एक पाऊल बी चालता येईना आणि चालिता वाट असं कसं आणि ते पण पंढरपूरची.
हो माऊली, पंढरपूरच्या वाटेवर चालण्यासाठी डोळे कोणते लागतात? त्याच्यासाठी डोळे लागतात ते नामस्मरणाचे, आणि वाट लागते ती शुद्ध अंतःकरणाची. या वाटेवर जर का आपण चाललो ना तर पांडुरंग स्वतः आपल्यासाठी येईल. पण आपण काय करतो? या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, या देवाला जा, हे तप करा, हे तप करा. खूप आधीपासून म्हटलंय, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे शोधिशी काशी. जो भगवंत आपल्या आत आहे, या देहात आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याच्या शोधात आपण इकडे जातो, तिकडे जातो, तिकडे जातो. मग आता या आत्म्याला जाणण्यासाठी काय करायचं बरं? त्या भगवंताकडे जायचं आणि त्याला म्हणायचं, आजवर मी खूप चुका केल्या, नाही रोजच चुकत आलोय, क्षणोक्षणी चुकत आलोय, पण निदान आता तरी माझा आंधळेपणा जाऊन मला आत्मज्ञानाची दृष्टी दे, मला डोळस कर. आणि मग त्याला म्हणायचं, वासनेचा अंकुर फुटतो, लोभाने मनी बेहोश होतो, मदमोहाच्या गुंगीत असतो, या दुःखी जीवा निववाया येशील का श्रीहरी. मी काय करू गुरुराया, येशील का श्रीहरी. मी काय करू गुरुराया, कसा उललो या जगी, मग माझे म्हणाया कोणी नच उरले या जगी. या संसारात आपण इतके बुडलोय, गाडी घेतली, बंगला झाला, घर झालं, आपल्याला असा मोठा आनंद होता आणि हेच छाती फुगते, नाही का? पण खरं शाश्वत सुख हे आहे का हो? शाश्वत सुख आहे या आत्म्याचं ज्ञान होणं. नाही तर जन्माला यायचं आणि तसंच जायचं. आपण गेल्यानंतर किमान 4 लोक तरी खांदेकर निदान आपल्यासाठी रडले पाहिजे. 4 दिवस नाही, जास्त 4 दिवस तरी रडले पाहिजे, नाही का? म्हणून तर म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण काय करतो? महादेवाला जा, इकडे जा, तिकडे जा, दत्ताला जा, अजून कुठल्या देवाला जा. पण एखादा मंडळी जर समोर दिसला, एखादा माणूस जर समोर दिसला, आपण त्याला मदत करतो का? तो आपल्याशी कसा का वागेना, पण तुम्ही तुमचं कर्म साफ, स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. म्हणून तर आमचे नाथ महाराज म्हणतात, हे आम्हाला समजण्यासाठी ती दृष्टी नको का? हे झालो मी, दादा झालो मी, अरे झालो मी अंध पंगू, माझा कोणी ना धरी संगू. हे झालो मी अंध पंगू, कोणी ना धरी संगू. हे झालो मी अंध पंगू, माझा कोणी ना धरी संगू. हे झालो मी अंध पंगू, माझा कोणी ना धरी संगू. आंधळ्याला दांदे माया, पांगळ्याला दांदे माया, आंधळ्याला दांदे माया, पांगळ्याला दांदे माया, दांदे माय, दांदे माय, आंधळ्याला दांदे माया, पांगळ्याला दांदे माय, दांदे माय, दांदे माय, दांदे माय, दांदे या, दांदे माय, दांदे माय, आंधळ्याला दांदे माया, पांगळ्याला दांदे माय. पाहता पंढरी अंधपणा फिटसो, एका जनार्दनी सद्गुरुचरणी लीन झालो. आता मी आंधळा आहे तरी मला पंढरी दिसली कशी? सांगितलं नाही का मगाशी? नामस्मरणाचे डोळे आणि शुद्ध अंतःकरणाचा रस्ता म्हटल्यावर पंढरी तिथे नाही, पंढरपूर तिकडे नाही, आपल्यासाठी तुमच्या या गोरेगावात येईल, नाही का? म्हणून तर आमचे नाथ महाराज म्हणतात, झालो मी, हे झालो मी, दादा झालो मी अंध पंगू, माझा कोणी न धरी संगू. हे झालो मी अंध पंगू, माझा कोणी न धरी संगू. हे झालो मी अंध पंगू, माझा कोणी न धरी संगू. आंधळ्याला दांदे माया, पांगळ्याला दांदे माया, आंधळ्याला दांदे माया, पांगळ्याला
विठ्ठल विठ्ठल पण सेजी तुमचा मोबाईल चालू ठेवा. वेडी झालेली माणसं घड्याळाकडे जरी आपलं लक्ष नसलं तरी सुद्धा माझं नेहमीचं ब्रीद आहे, आम्हाला गर्दी नको पण दर्दी पाहिजे. आणि मावशांना शेवटचं भारूड आहे, बसा खाली बसा. मावशी शेवटचंच आहे आता, मलाही कळलं खूप उशीर झालेला आहे. बसा, एक 2-3 मिनिटातच आपल्याला संपवायचं आहे. मी शेवटचंच भारूड घेते. बसा बसा मावशा बसा बसा. एकतर आधी निम्म्यात तिकडं बसलेले आहेत, ऐकायचं आहे त्यांना पण अंतरमध्ये खूप ठेवलेलं आहे. पण आपण सगळीच वेडी आहोत. वेळ आणि घड्याळ याच्याकडं न पाहता आज पहिलाच दिवस आहे, आपल्याला 7 दिवस असं जागरण करायचं आहे. मी आज पाहिलं कार्यकर्तेसुद्धा थकले होते सकाळपासून, म्हणत होते 8-10 दिवस झाले ताई आमची खूप धावपळ चाललेली आहे. आज तर सकाळपासून आम्ही सगळे थकलेलो आहोत. मलाही जाणीव होती. मी पण काल मुंबईला कार्यक्रम करून आणि या ठिकाणी आज तुमच्या इथं पोचलेली आहे. आणि उद्याच्याला पुन्हा भैरववाडी ना बहिरवाडी या ठिकाणी उद्या कार्यक्रम आहे. आणि परवाच्या दिवशी घरी पोचून लगेच मला रेल्वे पकडायची आहे, कारण वृंदावन मथुरेच्या तिकडं भागवत सप्त्याला तिथं नियोजनामध्ये जायचं आहे. माझी खूप धावपळ आहे. पण इतक्या लांब आम्हाला तुम्ही बोलवलं आणि हा भक्ती पंढरीचा हा इतका सुंदर सोहळा 25वा सुवर्ण महोत्सव आणि त्या निमित्ताने या व्यासपीठावरती जेव्हा आम्हाला तुम्ही निमंत्रित केले तर हमखासच माणूस वेड झाल्याशिवाय राहत नाही. हा माहोल, हा मंडप आणि खरं ही पंढरी म्हणजे भक्ती पंढरी, विश्व पंढरी आणि भक्तीचा हा सुंदर सोहळा. त्या सोहळ्यामध्ये सहजासहजी आम्ही वेडी झाल्याशिवाय हा सोहळाही पार पडत नाही. प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी वेडा झालेला माणूस आहे. तुम्ही जाऊ द्या, आम्ही जाऊ द्या, श्रोते आहेत, वक्ते आहेत, रोज एक येतात जातात, पण कार्यकर्ते मात्र तेच असतात. आज एवढ्या मोठ्या पंक्ती, हे स्पीकर सेटवालेसुद्धा, हे साऊंडवालेसुद्धा काहीच कारण नसताना त्यांनासुद्धा 11-12 वाजेपर्यंत बसावं लागतं आहे. तेव्हा प्रत्येकाला आपलं आपलं काम करायचंच असतं, परंतु हे आज स्वीकारलेलं आहे, आपण सगळ्यांनीच पत्करलेलं आहे, तेव्हा त्याला कडेपर्यंत न्यायचं आहे आणि हा सोहळा इतका आनंदाचा करायचा आहे. तेव्हा आपण वेडी झाल्याशिवाय माणसं हे भारावलेलं हे कार्य हे पूर्ण तडीला नेण्यासाठी माणूस कुठेतरी वेडा झाला पाहिजे. आणि म्हणून मी वेडी नाही, माझी मुक्ताई वेडी आहे. तेव्हा मुक्ततेचा आनंद देणारी माझ्या संत ज्ञानोबांची ही बहीण ही चिमुकली मुक्ताई इतका सुंदर भाव प्रकट करते आहे. झाले रे वेडी देवा, झाले रे वेडी आणि झाले रे वेडी देवा, झाले रे वेडी, झाले रे वेडी देवा, झाले रे वेडी, झाले रे वेडी देवा, झाले रे वेडी. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. अहो वेडी वेडी म्हणता मला, अहो वेडी वेडी म्हणता मला, अहो वेडी वेडी म्हणता मला, अहो वेडी वेडी म्हणता मला. मी काही इडी आहे का? नाही नाही, लय शानीस तू. लेशानी आहे मी. होय, हे बघ तुझ्यासाठी चपात्या पाठवलेत गावच्या लोकांनी, ही धर घे. कशा मस्त पातळ पातळ चपात्या. लय भूक लागली होती. मी काही इडी आहे का? एवढ्या पातळ चपात्या तुमच्या गावच्या बाई, गोरेगावच्या किती गोड आहे. मी काही इडी आहे का? मला लई कळते. अहो पण मिटली परपंचाची अक्का, मला परपंचच नाही भाऊ. जाईल तिथं असं मिळतंय, कशाला परपंच करायचा.
अहो मिटली परपंचाची अक्का आणि देह भान उरला नसे का आणि टाकला अहो टाकला पदर मोकळा इट आणि झाले रे येडी देवा झाले रे येडी झाले रे येडी देवा झाले रे येडी झाले रे येडी देवा झाले रे येडी येड म्हणतात मला येड म्हणतात 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 का हो येडी येडी म्हणता मला का हो येडी येडी म्हणता मला का हो येडी येडी म्हणता मला अहो झाला कर्माचा मातेरा झाला कर्माचा मातेरा टाकून आले म्या भरतारा आणि टाकी येले 5 पोरा हिंडू लागली संता मदियो मी काही इडी आहे का मी लई शानी आहे बाबा परपंचाची अक्का बया 1 नाही 2 नाही 5 पोरं हे पंचमहाभूतानीत बनलेलं हे पंचतत्वाचं सुंदर माझं देह माझं शरीर बाबांनो मी टाकून आले म्हणून झाले रे येडी देवा झाले रे येडी झाले रे वेडी देवा झाले रे वेडी झाले रे वेडी देवा झाले रे वेडी येडी म्हणतात मला येडी म्हणतात 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 का हो येडी येडी म्हणता मला का हो येडी येडी म्हणता मला का हो येडी येडी म्हणता मला मी काय इडी का परायसी मुक्ताबाई गांजली साधू संतांशी शरण गेली आणि जाऊनी राहिली तया घरी त्या मूळ घरा पंढरपुराओ माझी मुक्ताई चिमुकली मुक्ताई ज्ञानराजांनी आमच्या गल्लोवालींनी भिक्षांना मागावं झोळीमध्ये पीठ गोळा करावं पण आम्ही दुष्ट समाजाने माऊलीची झोळी विस्कावून पायाने तुडवून बाबांनो त्या झोळीला पायाने तुडवून त्याचं पीठ सांडून द्यावं ज्ञानराजांनी ती झोळी उचलावी घरी जावं मुक्ताई आज काही मिळालं नाही आपल्याला उपाशी झोपावे लागेल 4 भावंडांचा उदरनिर्वाह माझ्या ज्ञानराजांनी भिक्षा मागून भागवावा बाबांनो त्या मुक्ताईंनी ही झोळी झटकवावी आणि त्या झटकून काढलेल्या पिठाचा मांडा घडावा पण दादा हा मांडा भाजू कशावरती ज्ञानदेवा ताटी उघडा ज्ञानदेवा ताटी उघडा स्वतःला संपवण्यासाठी जाळून घेण्यासाठी आणि बाबांनो अग्निदाह पेटवून हा देह जाळण्यासाठी तुमचा जन्म नव्हे ज्ञानदेवा दादा ताटी उघडा लोकाला अमृतानुभव पाजण्यासाठी तुमचा जन्म आहे हे ज्ञान माझ्या चिमुकल्या मुक्ताईंनी ज्ञानराजांना द्यावं त्या ज्ञानदेवांनी ताटीचं दार उघडावं आणि मुक्ताईंच्या सन्मुख वाकून बाबांनो आपल्या पाठीवरती कारण आमच्या समाजाने त्यांना जळण प्राप्त होऊ दिलं नाही तवा पाप प्राप्त होऊ दिला नाही बाबांनो कुठून आणायचं हे सगळं गावाच्या बाहेर हाकलून दिलेली वाईट टाकलेली ही आमच्या विठ्ठलपंतांची लेकरं काय अवस्था होती ती आज आपण ते मांड्यांच्या पंक्ती देतो पण माझ्या मुक्ताबाईंनी त्या पिठाचा घडलेला मांडा माझ्या ज्ञानराजांच्या तळपडत्या लाल बुंद पाठीवरती भाजावा ह्या अग्निदाह पेटलेल्या ज्ञानदेवांच्या पाठीवरती माझी चिमुकली मुक्ताई हा मांडा भाजते आणि 4 भावंडांचा उदरनिर्वाह एका मांड्यावरती दिवाळीसारख्या सणाचा साजरा करते काय वेदना असतील आणि काय यातना असतील बाबांनो काय वेदना असतील माझ्या ज्ञानराजांच्या या जीवनामध्ये ज्या माझ्या मुक्ताईंच्या चिमुकल्या त्या हृदयाला काय लागत आपण थोडासा मागं पाहून विचार करा की ह्या यातना आम्ही कुणी दिल्या समाजाने आणि त्याच यातना आज आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी बाबांनो ग्रंथ उघडावा पण ग्रंथ बांधून आम्ही पूजेमध्ये ठेवतो हे ग्रंथ बांधायचे नाही आहेत हे ग्रंथ उघडायचेत हे ग्रंथ वाचायचे म्हणजे 7 दिवसांमध्ये पूर्ण करायचा नाही सतत रात्रंदिवस आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरीसारखा
तुकोबांच्या गाथ्यासारखा, माझ्या नाथांच्या भागवतासारखा बाबांनो ग्रंथ रोज त्याची पानं उघडून आमच्या पुढच्या पिढीने वाचली पाहिजे. नाही वाचता आली, नाही तुम्हाला ग्रंथ मुलांच्या हातामध्ये देता आला, तर आज जो मोबाईल तुमच्या हातामध्ये येतोय, सिनेमागृह अजूनही आपल्याकडं चालू आहेत. येत्या 18 एप्रिलला किती सुंदर सिनेमागृहामध्ये नवा सिनेमा आपल्या मुलाबाळांना दाखवण्यासाठी येतो आहे. ज्ञानेश्वरांची मुक्ताई. ज्ञानेश्वरांची मुक्ताई, मुक्ताईच्या या यातना आणि मुक्ताईने ज्ञानराजांना दिलेलं ज्ञान, या सिनेमामधून, या चित्रपटामधून आपण आपलं पुढच्या पिढीला 18 तारखेपासून प्रत्येक शहराच्या, आमच्या महाराष्ट्रातच नाही तर भारतासारख्या देशामध्ये सुद्धा कुठल्याही चित्रपटाच्या गृहामध्ये हा सिनेमा दाखवला जाणार आहे. तेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी, जसं आज आम्ही लाईव्ह हे सगळे कार्यक्रम दाखवतोय, आज आपण मोबाईलवरती, टी व्हीवरती आपल्या कीर्तनाचा महोत्सव पाहतोय, आपण ही प्रवचनं ऐकतोय, तसंच माझ्या ज्ञानदेवांची मुक्ताई, हा ज्ञानेशाच्या मुक्ताईचा सिनेमासुद्धा आपण आपल्या कुटुंबातल्या मुलाबाळांना घेऊन, बायका पोरांना घेऊन 18 एप्रिल नंतर आपण अवश्य पाहावा, ही माझी नम्रतेची विनंती आहे. कारण असे इतिहास बाबांनो, शिवरायांचा, संभाजीराजांचा, असा अनेक इतिहास, ऐतिहासिक आज आपण चित्रपट उद्याच्या पिढीला नाही दाखवले तर आपले इतिहास संपून जातील. उद्याच्या पिढीवरती हे संस्कार राहणार नाही आहेत. आणि म्हणून माझी मुक्ताई किती वेळी झाली आहे म्हणे, मुक्ताबाई गांजली साधू संताशी शरण गेली आणि जाऊनी रागिली तया घरी, त्या मूळ पंढरपुराओ आणि झाले रे वेडी देवा झाले रे वेडी, झाले रे वेडी, देवा झाले रे वेडी, झाले रे वेडी, देवा झाले रे वेडी. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. का वेडी वेडी म्हणता मला, का हो वेडी वेडी म्हणता मला, का हो वेडी वेडी म्हणता मला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकविरा माता की जय. हमारा मंत्र जय जगत, हमारा मंत्र जय जगत, हमारा मंत्र जय जगत. जिंदगी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा. आत्मा मालिक. धन्यवाद. आपण सेवा दिलीत. आणि श्रोते, मला खूप मनापासून नेहमी म्हणते मी की आपल्याला गर्दी नको, दर्दी पाहिजे. आणि ग्रामस्थांनी, संयोजकांनी हे दिलेले व्यासपीठ, त्याबद्दल पुनश्च आभार. धन्यवाद.